आपल्यासोबत समाजवादी पार्टीचे आमदार आहेत रईस शेख. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात. सर, काय सांगाल? तुम्ही नगरसेवक देखील राहिलेला आहे. आजच्या विधिमंडळामध्ये एकनाथ शिंदे यांनी खाजगी बसेसच्या आकडेवारी जी जाहीर केलेली आहे, 250 बसेस हे जे आहेत ते खाजगी तत्वावर चालवले जातात आणि 249 बसेस आहेत ते बीएसटीकडे आहेत. एकंदरीत काय सांगाल? बघा 10 वर्षापूर्वीपासूनच BSTचा जे खाजगीकरण ते चालू केलेलं आहे. रिक्रुटमेंट करायची नाही, नवीन बसेस घ्यायची नाही, नवीन रूट्स करायचे नाही, ओल्ड रूट कॅन्सल करायचे, डेपोज विकायचे, हे सगळं धोरण चालू आहे. त्यांना खाजगीकरण करून अदानीसारखा मोठा प्लेअर आणायचा आहे. हे गोरगरिबांविरुद्ध कारवाई आहे. माझं असं म्हणणं आहे की विश्वमध्ये कुठेही पब्लिक ट्रान्सपोर्ट सबसिडी शिवाय चालत नाही. पण ही सरकार गरिबांना काही पैसे द्यायचे नाही त्यांना. म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये आज 1 किलोमीटरसाठी ₹30 ₹40 कॉस्ट आहे आणि आपण त्यांना BSTला ₹10 देतो. तर ₹20 सरकारने द्यावं आणि हे विश्वमध्ये कुठेही ट्रान्सपोर्टला सबसिडीशिवाय चालतच नाहीये. दुर्दैवी आहे. आम्ही याचा निषेध करतो आणि सरकारला ही जबाबदारी घ्यायची गरज आहे की BSTला सबसिडी देऊन BSTला चांगल्या पद्धतीने चालवावा, ही सरकारची जबाबदारी. सर, आणखीन एक प्रश्न आहे. नितीश राणे जे म्हणतात की मदरेसा जे आहे त्या ठिकाणी आतंकवादी बनवण्याचा अड्डा आहे. ह्याकडे आपण कसं पाहता? आता नितेश राणेंना का तुम्ही एवढा सिरियसली घेता? त्यांना मद्रसेमध्ये आम्ही घेऊ, त्यांना जरा चांगलं शिक्षण देऊ, त्यांना इफ्तार देऊ, जेणेकरून त्यांच्या डोक्यात जे सगळं आहे ते बाहेर काढू. ते होते समाजवादी पार्टीचे रईस शेख. एकंदरीत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. जे 2 वेळा नगरसेवक राहिलेले आहेत आणि खाजगीकरण जे आहे बसचं होतंय ते गेल्या 10 वर्षापासून होतंय अशी धक्कादायक माहिती समोर आणलेली आहे. कॅमेरामॅन कल्पेश मोरेसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.